विघ्न हरता सहस्र भक्त जन का तू एक करता धरता द्वेष दुख मन वो तू जिसमें वास करता इसीलिए तो सबसे पहले बोले बप्पा मोरया वक्रतुंडा श्री गणेशाय तुला नमन माझे एकदंता भालचंद्राय धूम्रवर्णाय तुला नमन माझे एकदंता। फक्त आज आपण तिसऱ्या दिवसाच्या प्रवासाला निघालो आहे आणि आपण प्रथमतः आलो आहेत वरवाडे येथे। वरवाडे येथे आपण प्रथमतः आलेलो आहोत। या गणेश पेंडॉलमध्ये जात असताना प्रथमतः एक मनाला विदारक करणारा दृश्य मला या ठिकाणी दिसलेला आहे। ए मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। वाघाडी येथील तरुण सैनिक मनोज माळे याला प्रथमतः त्यांनी भावपूर्ण अशी श्रद्धांजली दिलेली आहे। तर चला बघूया नेमका या मंडळानं आरास काय केला आहे तो। तर आपण वरवाड्यामध्ये आलेलो आहोत आणि आपण आता चला वरवाड्याहून थेट जाऊया जम्मू काश्मीरला कटराला, ज्या ठिकाणी माता वैष्णोदेवी आई वैष्णोदेवीची दर्शन आपण घेणार आहोत। आणि आई वैष्णोदेवीची ही गुफा आहे, त्या गुफेमध्ये आपण प्रवेश आता करणार आहोत आणि बघूया नेमकं या मंडळानं आरास कसा सादर केला आहे। तर चला आपण या गुफेद्वारे आपण आता या आईच्या दर्शनासाठी जाऊया। या ठिकाणी जर पाहिलं तर भक्तांची अशी अलोट गर्दी आपल्याला बघावयास मिळत आहे आणि जर लुक पाहिला तर खरंच वाटतं या ठिकाणी अंधार खूप आहे, पण माझ्यासोबत फोकस असल्यामुळे इथला अंधार दिसत नाही। तुम्हाला जर अंधार बघायचा असेल तर बघू शकता। दादा एक मिनिट फोकस बंद करूया। अनुभूती ही खरंच अशी आहे की आपण आई वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी निघालेलो आहेत अशी अनुभूती या ठिकाणी आहे। आपण बघू शकताय तर लुक पूर्णपणे गुफेचं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। आणि दादा आता लाईट सुरू करून घ्या। भक्तांची अशी अलोट गर्दी या ठिकाणी दिसते। इथे पाहिलं तर आबाल वृद्ध सगळे आईच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत। काय की या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा आहे, त्या पुतळ्याला बरोबर त्यांनी कव्हर या ठिकाणी केलेला आहे। भक्त मंडळी ही प्रमाण गर्दीचं जास्त आहे। या ठिकाणी स्वयंसेवक आहेत, महिला भगिनींसाठी ही या ठिकाणी आणि पुरुषांसाठी चांगली व्यवस्था केली आहे। छोटे छोटे भक्त या ठिकाणी आहेत। बेटा तू इथं कुठं आली माहिती तुला? हो। काय इथं? गणपती बाप्पाचं डेकोरेशन आहे आणि गणपती बाप्पा बसलेले। असं आहे? कशाचं डेकोरेशन माहिती तुला? वैष्णोदेवीचं। वैष्णोदेवीचं आहे। जम्मू काश्मीरमध्ये कटरा येथे ही देवी आहे। तर चल तू पण दर्शन घे, आम्ही पण दर्शन घेतो। ठीक आहे, तर या ठिकाणी बाप्पाचं दर्शन आपण घेऊया। या ठिकाणी आईची मांडणी केली आहे, आई वैष्णोदेवीची मांडणी केलेली आहे। या ठिकाणी आपण बघू शकता। साक्षात अनुभूती अशी आहे की मी पण त्या ठिकाणी गेलो नाही, पण या मंडळाच्या सहाय्यानं मंडळाच्या मदतीनं आईचं वैष्णो माताचं दर्शन घेण्यासाठी मी इथपर्यंत येऊन ठेपलो। मी फोटोमध्ये पाहिलं आहे की आईची रचना त्या ठिकाणी अशीच आहे आणि या ठिकाणी साक्षात वाटतंय की मी खरंच आईच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलो आहे। तदनंतर आपण चला बाप्पांचं दर्शन घेऊया। या ठिकाणी शिरपूर वरवाड्याचा राजा म्हटलं आहे आणि खरंच राजा म्हटल्यानंतर राजासारखीच मूर्ती या ठिकाणी आपणास दिसते। खूपच मनमोहक अशी मूर्ती राजांची दिसते। नियोजन जर पाहिलं तर उत्कृष्ट असं दिसतंय। वरती तुम्ही पाहिलं तर वेली दिसत आहेत, तर पारंब्या दिसत आहेत, तर पूर्णतः गुफा या ठिकाणी बनवलेली आहे। उत्कृष्ट असा आरास, उत्कृष्ट असे स्वयंसेवक आणि जर आपण पाहिलं तर इथे माता भगिनींची दर्शकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसते। उत्कृष्ट असं नियोजन, मला खरंच नियोजन या ठिकाणचं आवडलेलं आहे। उत्कृष्ट असा आरास निर्माण करण्याचा शिरपूर तालुक्यातील या मंडळाचा एक प्रयत्न आहे, खरंच मला आवडला आहे। या ठिकाणी तर
आय थिंक तुम्ही बघू शकता या ठिकाणी समोर मला कबूतर पण दिसत आहेत जे गुफेमध्ये असतात ते समोर पण दिसत आहेत. खरंच एक मार्क देण्यासारखं आणि अनुभूती रिअल फॅक्ट जी गुहेची असते ती निर्मिती करण्याचा प्रयत्न या ठिकाणी यांनी केलेला आहे वरवाड्याच्या मित्रमंडळानं. तर चला मित्रमंडळाशी या ठिकाणी वॉटरफॉल्स धबधबे ही त्या ठिकाणी डोंगराळ भागामध्ये असतात. त्या डोंगराळ भागातल्या धबधब्यांची निर्मिती करण्याचाही त्यांचा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी दिसतंय. आणि त्याच्यानंतर धबधब्यामध्ये असणारे काही विंचू असतील, खेकडे असतील, कबूतर असतील हे सुद्धा मांडणी करण्याचा प्रयत्न यांनी या ठिकाणी उत्कृष्टरित्या केलेला आहे. जर आपण शिरपूरच्या बाप्पा दर्शनासाठी निघाला असाल तर फक्त शिरपूरच्या बाप्पाचं दर्शन घेऊ नका, तर आई वैष्णोमाता यांचं सुद्धा दर्शन तुम्ही या बाप्पांसोबत वरवाडे येथे करा. एकदम छान वाटला पाहून, एकदम ओरिजिनलच आहे असं वाटतंय. एकदम मन एकदम गार होऊन गेलं पाहून. गणपती बाप्पा बी छान आहे, गणपती बाप्पा छान आहे, सगळं छान आहे. गुफा बी छान आहे, गुफा बी छान आहे, बघून आलो पण छान आहे, मस्त आवडला आम्हाला. देवीचं दर्शन बी झालं आमचं. आवडलं, छान आहे. गणपती बाप्पा मोरया, वरवाड्याच्या राजांच्या प्रेम से बोलो जय माताजी. आताच आपण जम्मू काश्मीरला जाऊन आलो, अर्थातच कटऱ्याला जाऊन आलो, ज्या ठिकाणी आई वैष्णोमाता यांच्या गुफेतील दर्शन आपण घेतलं. आणि महात्मा फुले युवा मंचचे हे कार्यकर्ते, ज्या कार्यकर्त्यांनी ह्या आरासाची निर्मिती केलेली आहे, तर चला त्यांच्याशीच बोलूया. दादा, तुम्ही ह्या आरासाची निर्मिती केली, ह्या निर्मितीमागचा तुमचा उद्देश काय होता? कटरा येथील, जम्मू काश्मीर येथील कटरा येथील वैष्णोमाता मंदिर आम्ही हुबेहूब इथं निर्माण केलेलं आहे. ॲक्च्युली मी पण तिकडे गेलो नाही आहे, पण आम्ही डायरेक्ट विचार केला की गरीब बंधू पण इथं जाऊ शकत नाही, म्हणून आम्ही डायरेक्ट इथं वैष्णोमाता गुफा निर्माण केला. आणि गेल्या आम्ही 1 महिन्यापासून गुफेची तयारी करत आहोत. मागील 1 महिन्यापासून या आरासाची तयारी या मंडळानं लावली आहे. आणि सर्वसामान्य भक्त आईपर्यंत पोचू शकत नाही, तर आईपर्यंत पोचवण्याचा यांचा मानस आणि तो या ठिकाणी सफलही झालेला आहे. बरं दादा, तुमचं हे कितवं वर्ष आहे? आमचं 34वं वर्ष आहे सर. 34वे वर्ष आहे. 34 वर्षाची अखंड परंपरा असलेलं हे मंडळ. आणि ह्या मंडळाच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर वैविध्यपूर्ण देखावे सादर करणारं हे मंडळ आहे. विविध मंदिरांची असू देत, गुफेंची असू देत, देवी देवतांची असू देत, या ठिकाणी हे मंडळ ही दखल घेत असतं. मंडळ आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत असतं. आणि या मंडळाचं जर विशेष काम म्हटलं तर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचा उत्सवही हे मंडळ शिरपूर शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करत असतं. तर जर आपण शिरपूरच्या बाप्पांच्या दर्शनासाठी निघाला असाल तर नक्कीच साक्षात आई वैष्णोदेवीचं दर्शन घेण्यासाठी या महात्मा फुले युवा मंच वरवाडे या गणेश मंडळाला नक्कीच भेट द्या. तूच सुख करता, तूच दुःख करता, तूच सुख करता, तूच दुःख करता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे. आता आपण आलो आहोत वरवाडे येथे संत सावतामाळी मित्रमंडळ. या ठिकाणी मागील 79 वर्षांची परंपरा ह्या मंडळाला आहे. हे मंडळ आरास जरी मोठा करत नसले तर समाज उपयोगी कार्यक्रम हे जास्त प्रमाणात हे घेत असतं. तर चला यांच्या पदाधिकाऱ्यांशी आपण या ठिकाणी बोलणार आहोत. दादा, तुमचं हे प्राचीन मंडळ म्हणता येईल, जुनं मंडळ शिरपूर शहरातील म्हणता येईल. या मंडळामध्ये जी तुमची मूर्ती आहे त्या मूर्तीची हाईट किती असणार? 12 फूट. 12 फूट हाईट असणारं बाप्पांची ही मनमोहक अशी मूर्ती, मनाला भावून जाणारी मूर्ती या ठिकाणी आहे. तर यांनी यावर्षी समाजोपयोगी काय काय कार्यक्रमांचं नियोजन केलेलं आहे ते त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. दादा, तुम्ही समाजोपयोगी कार्यक्रमांचं नियोजन करतात, नेमकी कोणत्या दिवशी कोणत्या कार्यक्रमांचं तुम्ही नियोजन केले? सालाबादाप्रमाणे आम्ही दरवर्षी सांस्कृतिक आणि विविध कार्यक्रम आयोजित करतो. तसेच यावर्षी आम्ही आज मॅजिक शोवर
मॅजिक शो केला आहे. तसेच आम्ही खेळ पैठणीचा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा असे विविध कार्यक्रम आयोजित करत असतो. त्यातून आम्ही बक्षीस निवडतो. 3 नंबर, 2 नंबर, 1 नंबर असे आम्ही प्राईज डिस्ट्रीब्यूट करतो. तसेच यावर्षी आम्ही मुलींसाठी सेल्फ डिफेन्सवर ट्रेनिंग देणार आहोत. की सध्या आपण बघतच आहोत की कसे वाईट मुलींवर अत्याचार वगैरे होत आहेत. तर त्यासाठी आपण कसे त्यांना प्रिव्हेंट करू शकतो त्या अत्याचारांना. तसेच आपण त्यांना काय उद्देश करू शकतो की आपण सेल्फ डिफेन्स कसं करू शकतो त्यावर आम्ही ट्रेनिंग देणार आहोत. आताच आपण बदलापूरची घटना पाहिली आणि माझ्या चिमुरट्या भगिनींवर होणारे अत्याचार यांच्या विरोधात सेल्फ डिफेन्स माझी भगिनी, माझी मुलगी कसं करू शकते याच्या बाबतीत हे ट्रेनिंग देणार आहेत. मी तरी म्हणतो की शिरपूर शहरातल्या मंडळांपैकी एक उत्कृष्ट असं काम हे मंडळ या ठिकाणी करत आहे. मंडळाचं मी खरंच अभिनंदन करेल. ह्या मंडळाचं कार्य मला आवडलं की माझ्या चिमुरडींसाठी सेल्फ डिफेन्सचा कार्यक्रम यांनी ठेवला आहे. आणि करवंद नाक्याचा एक मंडळाचाही मला नियोजन आवडलं की ते त्यांच्या गणपती बाप्पानंतर 5000 वृक्षांची लागवड असली येथे जाऊन करणार आहेत. तर या दोघं मंडळांचं मी हे करतो आणि मी खरंच मंडळांना सांगेन की असे समाजोपयोगी कार्यक्रमांवर आपण जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, वरवड्याचा महाराजाचा जय हो. तर आपण संत सावतामाळी मित्रमंडळ या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी माझा मित्र एक जादूगार MP हून आलेला आहे, कसरावतहून आलेला. आपण त्याचा परिचय करून घेऊ. भैया आपका नाम? मेरा नाम संतोष मैजिशियन MP कसरावत से हूँ मैं, और मैं मैजिशियन हूँ. और ये जो मेरे पास कागज है ये आपको एक नॉर्मल ये लग रहा है, पर मैं आपको इनको नोट बना के दिखाऊंगा. अरे दिखाओ यार, फटके में मैं भी कड़की में हूँ तो थोड़ा काम हो जाएगा मेरा. अच्छा ऐसा, तो देखिए आप बच्चे लोग थोड़ा ताली बजाइएगा. ये क्या है हमारे पास? क्या है? कागदांच्या नोटा बनताय बघा बरं. माझी कड़की दूर होणार आहे बघा. डाबरा गिली गिली क्या? ओ थँक्यू. मला यांनी दे रहा हूँ. मला दिले त्यांनी. थँक्यू. त्यांनी कागदाचे पैसे बनवले, मला दिले नाही. थँक्यू. भैया ये जो जादू है, जादू पे विश्वास रखना चाहिए. ये जादू सही बात है? जादू एक मनोरंजन का खेल है बच्चों के लिए. जादू पे कोई विश्वास ना करे. देखो जादू वो कहलाता है, जादू नज़रों का धोखा है, हाथों की सफाई है और दिमाग का खेल है. ताकि जादू एक मनोरंजन के लिए बना गया है. इसको आप जादू ना मान के एक मनोरंजन माने. तर जादूला तुम्ही जादू मानू नका. ही हाताची चलाकी आहे. आम्ही जे कलाकार आहोत, आमच्या पोटा पाळण्याचं हे साधन आहे. या जादू प्रकार कोणताही नाही, ही हात चलाकी असते. हाच माझा मित्र असं सांगतोय. तर चला पुढच्या बाप्पांना भेट देऊया. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे. तूच विघ्नहर्ता, तूच मुक्तिदाता, तूच विघ्नहर्ता, तूच मुक्तिदाता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे. आता आपण आलेलो आहोत शिरपूर शहरातील पाटीलवाडा मित्रमंडळ या ठिकाणी. आपण जर या ठिकाणी पाटीलवाडा गणेश मित्र मंडळाची मूर्ती बघत जर असाल तर याच वर्षी माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानं अयोध्येमधील राम मंदिर हे उभं राहिलं आणि श्रीरामांची प्रतिकृती असलेली गणरायांची मूर्ती ही पाटीलवाडा मित्रमंडळ यांनी या ठिकाणी स्थापित केलेली आहे. तालुक्यासाठी उत्कृष्ट असा आरास देणारं हे मंडळ, या मंडळाचा नेहमीच दरवर्षीला उत्कृष्ट असा आरास असतो. पण हे पाटीलवाडा हा सुद्धा एक गावाचा मोठा भाग आहे आणि या भागामध्ये काही दुःखद घटना घडल्या कारणास्तव या ठिकाणी यावर्षी आरास करण्यात आलेला नाही आहे. पण या ठिकाणी असणारी ही बाप्पाची मूर्ती श्रीराम प्रभूंच्या रूपातली खूपच मनमोहक आणि मनाला भावणारी आहे.
विद्युत रोषणाई उत्कृष्ट आहे. जर आपण बाप्पांच्या दर्शनासाठी निघाला असाल तर नक्कीच पाटीलवाडा मित्रमंडळाला भेट द्या. ह्या मित्रमंडळाचं वैशिष्ट्य जर आपण म्हटलं तर तालुक्यामध्ये सर्वप्रथम फुलं फेकण्याची म्हणजे ज्या ठिकाणी आपण गुलाबांचा वर्षाव करतो त्या ठिकाणी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करणारं हे वैशिष्ट्यपूर्ण मंडळ आहे. जर आपण निघाला असाल तर नक्कीच या पाटीलवाडा मित्रमंडळाला भेट द्या. बुद्धीचा देव तू, सुंदर स्वरूप तू, सुंदर मूरत तू, निर्गुण निराकार तू. बुद्धीचा देव तू, सुंदर स्वरूप तू, सुंदर मूरत तू, निर्गुण निराकार तू. आता आपण आलेलो आहोत शिरपूर शहरातील मोरिया ग्रुप मित्रमंडळ मार्केट कमिटीच्या दुसऱ्या गेटजवळ म्हणजेच पाण्याच्या टाकीजवळ आपण आलेलो आहोत आणि तेथील हा गणपती बाप्पा सुंदर मनमोहक मनाला भावणारी ही गणरायांची मूर्ती या ठिकाणी यांनी स्थापित केलेली आहे. तर चला या मंडळांच्या काही पदाधिकाऱ्यांशी आपण बोलूया. दादा, तुमचा हा जो बाप्पा आहे, बाप्पाचं तुमचं मित्रमंडळाचं किती वर्ष आहे? हे आमचं 42वं वर्ष आहे आणि राजघराण्यातून आलेला हा श्री गणपती म्हणजे निम्मे 42 वर्ष पूर्ण झालेला हा गणपती मुंबई शहरात जो श्री गणपती म्हणून भूमिका साजरा करतो असतो तो हा गणपती श्री गणपती. श्री गणपती. बरं, तुम्ही यावर्षी काही कार्यक्रमांचं नियोजन केलं आहे? यावर्षी महाप्रसाद म्हणून आम्ही 10व्या दिवशी ठेवला आहे महाप्रसाद. रविवारी यांच्याकडे महाप्रसाद आहे आणि श्रींची गणपती श्रींची मुंबईमधील 42 वर्षपूर्वीची जी मूर्ती होती राजघराण्यातील, तर बाप्पांचा तोच लुक या ठिकाणी या मूर्तीचा आहे. जर आपण गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी निघाले असाल तर पाण्याची टॉकीज मार्केट कमिटीचं दुसरं गेट त्याच्याजवळ असणाऱ्या या बाप्पाला नक्कीच भेट द्या. आशेची हाक तू, मायेचा हात तू, सोनेरी किरणांची सुंदर पाहत तू. बाप्पा मोरया रे, 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 बाप्पा मोरया रे. शिरपूर तालुक्याचं युवा नेतृत्व आणि भारतीय जनता पार्टीचे शिरपूर शहराचे अध्यक्ष, युवकांचं प्रेरणास्थान माननीय चिंतनभाई पटेल साहब आपल्या सोबत आहेत. सर जी, आपका माझा खानदेश न्यूज़ चैनल में सर से स्वागत है. सर जी, गणेश उत्सव चल रहा है शिरपुर में, भक्तिमय वातावरण चल रहा है. शिरपुर वासियों को क्या शुभकामनाएं देंगे? मैं शिरपुर वासियों को गणेश उत्सव की बड़ी शुभकामनाएं देता हूं और अयोध्या का समय चल रहा है, राम भगवान का समय चल रहा है, तो मैं सब लोगों को ये बोलना चाहूँगा कि शांति का माहौल है और प्रगति का माहौल है, तो हम सब प्रगति करें. धन्यवाद. शांतीचा माहोल आहे, प्रगतीचा माहोल आहे, राम राज्याकडे आपण चाललो आहेत आणि आमच्या शिरपूरमध्येही श्रीराम मंदिराची उभारणी झाली आहे. तर या राम काळामध्ये आपण चाललेलो आहे. शांती ठेवा, शांतीने जगा, शांतीने आनंद या गणरायांचा घ्या, असंच भाईसाहेब आपल्याला सांगतायत. गणेश भक्त हो, आपण जर गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी निघाला असाल आणि गणपती बाप्पांचं दर्शन आपलं घेऊन झालं असेल तर माझा खानदेश न्यूज चॅनलनं एक लिंक सोडलेली आहे आणि त्या लिंकमध्ये शिरपूर शहरातील उत्कृष्ट गणपती कोणता ह्या प्रकारची लिंक तुम्हाला दिसेल आणि त्या लिंकमध्ये तुम्हाला 4 ऑप्शन हे दिसतील. पहिल्या ऑप्शनला तुम्हाला दिसणार आहे कोणता झेंडा घेऊ हाती करवंद नाका. दुसरा ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे श्रीराम मंदिर. चौथा ऑप्शन दिसणार आहे, तिसरा ऑप्शन दिसणार आहे केदारेश्वर मंदिर आणि चौथं ऑप्शन दिसणार आहे माता वैष्णोदेवी गुफा. या चौघा ऑप्शनपैकी तुम्हा सर्वांना एक मतदान करायचं आहे. एकदा तुम्ही मत देऊ शकतात तुम्हाला उत्कृष्ट वाटणाऱ्या मंडळासाठी. बाकी 2-3 नंबर हे आम्ही स्वतः काढणार आहोत आणि ह्या मंडळांना आपल्या शिरपूर सुवर्णनगरीचे शिल्पकार भाग्यविधाते माननीय अमरीशभाई पटेल, भूपेशभाई पटेल, शिरपूर सुवर्णनगरीचे आमदार काशीरामदादा पवार यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. तर गणेश भक्तांनो, नक्की आमच्या लिंकवर जाऊन, इन्स्टामध्ये जाऊन आमच्या या बाप्पा, तुमच्या शिरपूरचा कोणता बाप्पा तुम्हाला सर्वोत्कृष्ट वाटला त्याच्यासाठी नक्कीच मतदान करा आणि बघत रहा माझा खानदेश.